तर फ्रेंड्स, मी तुम्हाला सांगितलं होतं आम्ही अचानक पुण्याला आलो आहे. तर हा फोटो बघूनच तुम्हाला कळलं असेल की आम्ही कशासाठी आलो होतो. तर शनिवारी दुपारी बघा आम्ही पुण्याला आलो होतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो होतो कार्यक्रमाच्या ठिकाणी. तर कार्यक्रम असा होता, आय एम विनर ही जी परीक्षा आहे त्यामध्ये जो माझ्या मुलाचा नंबर आहे पुणे जिल्ह्यात 5वा आला होता. तर त्याच्यासाठी तिथे सर्व मुलांचा सत्कार होणार होता. तर त्या सत्कारासाठी आम्हालाही उपस्थित राहायचं होतं, म्हणून आम्ही निघालो होतो लोकेशनला. तर हे लोकेशन होतं हडपसरला. तर बघा आता आम्ही निघालेलो आहे आणि तिथे इतकी छान आणि सुंदर अशी व्यवस्था केली होती. आणि लोकेशनला पोहोचताच बघा तिथे हे जिल्हा, राज्य आणि केंद्र स्तरामध्ये ज्या ज्या मुलांचे नंबर आले होते त्या मुलांसाठी अशा वेगवेगळ्या ट्रॉफी आणि सर्टिफिकेट मुलांना मिळणार होतं. मुलांचा तर उत्साह फारच होता. आणि ही जी आय एम विनर परीक्षा आहे ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये असते. याच्या ऑनलाईन टेस्ट पण असतात. याची संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की मिळून जाईल. तर बघा असा हा जो सेटअप होता बक्षीस समारंभाचा, तर मुलांनीही खूप एन्जॉय केलं. सर्व मुलांना इथे फेटे बांधण्यात आले होते आणि भरपूर प्रमाणात इथे पालकही उपस्थित होते. त्यानंतर हे जे आहेत सुदाम शेंडगे सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि इथे हा जो सर्व पालक आणि मुलांचा जो उत्साह आणि प्रतिसाद आहे तो खूप चांगला होता. आणि या कार्यक्रमात मीही पहिल्यांदाच गेले होते. हा जो कार्यक्रम होता तो खूप छान पद्धतीने सुरू होता. तर इथे आदर्श शिक्षक पुरस्कार असा हा शिक्षकांना सन्मान देण्यात येत होता आणि यामध्ये पालकांनाही त्यांनी आदर्श पालक पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार, तर या पद्धतीने सर्वांना असे सन्मानित करण्यात आले. म्हणजे हा एकत्रितपणे सर्वांचाच सन्मान होता. ध्येय तरंग यामध्ये जे आहे आय एम विनर आणि विनर ऑफ द इयर अशा 2 परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये मुलांना जे मुलं तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय, केंद्रस्तरीय असे नंबर गाठले जातात. तर ह्या ज्या नंबरप्रमाणे मुलांना ट्रॉफी आणि सर्टिफिकेट दिले जाते. हे जे नियोजन आहे ते खूप छान पद्धतीचं होतं. यामध्ये जे आहे मी पहिल्यांदाच असल्यामुळे हा कार्यक्रम जो आहे खूप आवडला. हे पहा, हे आमच्या खेड तालुक्यातील जे सर होते त्यांनाही सन्मान देण्यात आला होता. आणि आदर्श पालक पुरस्कार मध्ये म्हणजे खेड तालुक्यातील माझीच मैत्रीण पूनम मादक यांना हा आदर्श पालक पुरस्कार देण्यात आला. म्हणजे ध्येय प्रकाशन अकॅडमी याच्यामध्ये जो हा सर्वांचा सहभाग होता तो खूप छान आणि उत्कृष्ट होता. कारण की असं बऱ्याच वेळा फक्त मुलं आणि शिक्षक असेच सन्मान होतात, पण यांनी पालकांनाही दिला. बघा अशा पद्धतीने एकेका मुलाला त्यांनी दिले. तर आता हा जो आहे बघा आमचाही त्यांनी असं छान पद्धतीने बोलून माझ्याही मुलाला ट्रॉफी आणि सर्टिफिकेट दिलं. त्यांचं जे बोलणं आणि जो स्वभाव आहे तो खूप चांगला होता. यामध्ये यांनी पालकांनाही पुढे बोलवलं होतं. याचा तर खूप आनंद सर्व पालकांना होत होता. अशा पद्धतीने जो आहे हा सर्व कार्यक्रम पार पडला. मग आता यामध्ये जे आहे उत्साह खूप होता आणि या परीक्षेचं एक असं आहे की आपल्याला याच्या पुढेही ज्या स्पर्धा परीक्षांमध्ये जे मुलं बसतात तर त्याच्यासाठी त्यांना खूप छान असं हे बेसिक प्लॅटफॉर्म आहे असं मला वाटतं. आणि हेच जर तुम्हीही तुमच्या मुलांसाठी जर या परीक्षेचा फॉर्म भरला तर नक्कीच त्यांनाही खूप अशी मदत होईल. तर याची डिटेल बघा व्हिडिओच्या शेवटी आहे. तुम्हीही कॉन्टॅक्ट करून आपल्या मुलांसाठी फॉर्म भरू शकता. थँक्यू.